मोदी सरकारनं मनरेगा योजनेचं नाव बदललं. आता पूज्य बापूजी ग्रामीण रोजगार गॅरंटी नावानं ओळखली जाणारी योजना. रोजगाराचा कालावधीही 100 वरून 125 दिवसांवर. देशात 2027 मध्ये जनगणना होणार. केंद्रीय कॅबिनेट बैठकीमध्ये मोठा निर्णय. 2 टप्प्यात जनगणना होणार असल्याची माहिती. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांना आज अखेरचा निरोप. लातूरच्या वरवंटी इथे पार पडणार अंत्यसंस्कार. खरगे, सपकाळ यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार. सभागृहात प्रसाद लाड यांना लागला विजेचा शॉक. मला काही झालं तर राज्याचं नुकसान, लाड यांचं मिश्किल वक्तव्य. तर तुम्हाला काही झालं तर पुतळा उभारू, प्रवीण दरेकरांचा टोमणा. शरद पवारांना भारतरत्न द्या. देशातील राज्यातील जनतेची मागणी. लोकसभेच्या अधिवेशनामध्ये मागणी करणार. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांची मागणी. नाशिकच्या तपोवनामधील वृक्षतोडीवर ठाम असलेल्या राज्य सरकारला मोठा दणका. 15 जानेवारीपर्यंत निर्णयाला स्थगिती. राष्ट्रीय हरित लवादाचा निर्णय. मायानगरी मुंबईमधून दिवसाला 4 ते 5 अल्पवयीन मुली बेपत्ता होत आहेत. गेल्या 10 महिन्यांमध्ये अपहरणाचे तब्बल 1187 गुन्हे दाखल. मालेगावमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत. भटक्या कुत्र्यानं एकाच दिवशी 10 जणांना चावा घेतला. कलेक्टर पट्टा भागामध्ये भटक्या कुत्र्यांकडून हल्ले. महापालिका प्रशासनाविरोधात नागरिकांचा संताप. मर्सिडीजपेक्षा सुद्धा घोडा महाग. 15 कोटींच्या ब्रह्मोसची सारंगखेड्यात चर्चा. पुष्कर मेळ्यात मध्ये ब्रह्मोसला 8 कोटींची बोली. इंडिगोची सेवा कोलमडल्यामुळे नागरिकांना मनस्ताप. डीजीसीएकडून इंडिगोला मोठा दणका. इंडिगोच्या 4 फ्लाइट्स ऑपरेशन इन्स्पेक्टरवर निलंबनाची कारवाई. MMRDAनं ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेतला. बोगद्यामुळे ठाणे ते बोरिवली अंतर केवळ 12 मिनिटांमध्ये पार करता येणार. मे 2028 पर्यंत दुहेरी बोगद्याचं काम पूर्ण होणार. MMRDAनं कल्याण डोंबिवली तळोजा मेट्रो 12 मार्गिकेचं काम हाती घेतलं. ठाणे आणि नवी मुंबईला मार्गिका जोडली जाणार. मार्गिकेमधील 100 वे गर्डर यशस्वीरित्या स्थापित. मे 2028 पर्यंत मार्गिकेचं काम पूर्ण होणार. मध्य पश्चिम आणि ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड बोरिवली गोरेगाव या दरम्यान. त्याचबरोबर ठाणे वाशी नेरूळ मार्गावर मेगा ब्लॉक. सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. धारावीमध्ये पुनर्वसनासाठी 1178 घरं पात्र. 3518 पैकी केवळ 75 घरं अपात्र घोषित. धारावीतील बहुसंख्य रहिवासी विविध पात्रता श्रेणीमध्ये घरांच्या लाभासाठी पात्र. पश्चिम उपनगरामध्ये पाणी समस्या भेडसावत असल्यामुळे रहिवाशांची गैरसोय. परिसरातील जुन्या जलवाहिन्या बदलण्याचा निर्णय. 21 ठिकाणी दुरुस्ती जलवाहिनी बदलीसाठी 9 कोटी रुपयांहून अधिकचा खर्च येणार. ठाण्यामध्ये आणखी 4 दिवस 50% पाणी कपात लागू. प्रत्येक भागात दिवसातून 12 तास झोनिंग पद्धतीनं पाणी पुरवठा केला जाणार. पाण्याचा वापर जपून करण्याचं आवाहन. चांदी ऐतिहासिक उंचीवर पोहोचली. 2000च्या दरवाढीसह चांदी 1,94,000 रुपयांवर. आता जीएसटीसह किलोला मोजावे लागणार 2 लाख रुपये. म्हाडाच्या पुणे मंडळाच्या 4000 घरांसाठी सोडत. 16 किंवा 17 डिसेंबरला घरांसाठी सोडत काढली जाणार. 2 लाखांहून अधिक कर्जदारांची प्रतीक्षा संपली. राज्यात नाताळपर्यंत थंडीचा कडाका कायम राहणार. अहिल्यानगरच्या जेऊरमध्ये सर्वात कमी 5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद.